हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, 2023च्या कंबाईन प्रिलिममध्ये भूगोलाचे एकूण 10 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते. तर या 10 प्रश्नांचे आपण PYQ ॲनालिसिस करणार आहोत. ॲनालिसिस म्हणजे काय, तर त्या प्रश्नाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करणं. पहिली गोष्ट म्हणजे तो प्रश्न कोणत्या टॉपिकवर आला आहे, त्या टॉपिकमधील कोणत्या सब टॉपिकवरती तो क्वेश्चन विचारलेला आहे, ऑप्शन्सवरून आपल्याला काही लॉजिक लागतं आहे का, व त्या प्रश्नाचा डेटा आपल्या पुस्तकामध्ये अवेलेबल आहे का, हे सर्व आपल्याला PYQ ॲनालिसिसमध्ये करावं लागतं. आणि PYQ ॲनालिसिसमध्ये तुम्हाला बेसिकली कळत असतं की प्रश्न किती डीप लेवलला जात आहे आणि त्यानुसार तुमचा अभ्यास कसा असला पाहिजे किंवा जो पाठांतराचा भाग आहे तो तुम्हाला कसा करावा लागेल. इतर सर्व गोष्टी तुम्हाला या PYQ ॲनालिसिसवरूनच कळतात. तर या व्हिडिओमध्ये आपण हे भूगोलाचे 10 प्रश्न इन डिटेलमध्ये प्रश्न, त्यानंतर त्याचा टॉपिक, त्यानंतर त्याच्याविषयी कंटेंट आणि पुन्हा प्रश्न असं आपण या व्हिडिओमध्ये जाणार आहोत. सो नक्कीच तुम्हा सर्वांना या व्हिडिओचा फायदा होईल. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ संपल्यानंतर. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. त्यामुळेच PW MPSC वाला यांनी डिस्क्रिप्टिव्हच्या बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत. त्या तुम्ही सर्वच बॅचेस स्क्रीनवर बघू शकता. सेल प्राइसमध्ये खूप मोठा डिस्काउंट सध्या चालू आहे, त्यामुळे तुम्ही आता त्या बॅचेस जॉईन करू शकता. आणि आपला कोड .1000 जर यूज केला तर तुम्हाला ॲडिशनल 500 रुपयाचा डिस्काउंट यामध्ये मिळणार आहे. PW यांच्या सर्व सेक्शन बॅचेसला सर्वात जास्त प्रतिसाद आहे. 50,000 प्लस कॅन्डिडेटने विश्वास दर्शवलेला आहे. मित्रांनो, यांच्या पोलीस भरती आणि डिपार्टमेंटल PSI साठी देखील बॅचेस आहेत, त्या देखील चेकआउट करा. सर्व लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. पोलीस भरती बॅच फक्त 350 रुपयामध्ये, अँथ्रोपोलॉजी ऑप्शनल बॅच 2999 मध्ये, जिओग्राफी ऑप्शनल 2999, संग्राम बॅच 2999, डिपार्टमेंटल PSI ची बॅच 699 मध्ये, सर्व सक्षम राज्यसेवा फाउंडेशन बॅच आणि MPSC अँथ्रोपोलॉजी ऑप्शनल यासाठी 6999 रुपयामध्ये. जर जिओग्राफी ऑप्शनल घेतला तरी देखील तेवढ्याच किमतीमध्ये. हिस्ट्री ऑप्शनलची बॅच 3000 ची आहे मित्रांनो. राज्यसेवेसाठी सर्व सक्षम बॅच आणि हिस्ट्री ऑप्शनल 7000 रुपयामध्ये तुम्हाला आहे. आणि जर तुम्ही फक्त सर्व सक्षम बॅच घेतली तर ती 5000 रुपयामध्ये तुम्हाला मिळेल. आपला कोड यूज केला तर एक्स्ट्रा 500 रुपये डिस्काउंट मिळेल. सर्व लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की चेक करा. तर बघा मित्रांनो, 2023च्या कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी प्रिलिम्स मधील पहिलाच प्रश्न होता, भारतात धवल क्रांतीला सुरुवात डॅश डॅश सालापासून करण्यात आली. बघा, ज्या महत्त्वाच्या रिव्हॉल्युशन्स आहेत किंवा महत्त्वाच्या क्रांती आहेत तर त्याच्यावरती आयोगाने फ्रिक्वेंटली आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहेत. तुम्ही राज्यसेवा मुख्य घ्या किंवा राज्यसेवा पूर्व घ्या, कंबाईन पूर्व घ्या, कंबाईन मुख्य घ्या, त्यामध्ये तुम्हाला एकतर धवल क्रांती किंवा हरित क्रांती किंवा इतर पीत क्रांती असेल, गोल क्रांती असेल, त्यावर आयोग कंटिन्युअसली प्रश्न विचारत असतो. यावेळेस आयोगाने सुरुवात कधीपासून झाली ते वर्ष तुम्हाला विचारलेलं आहे. म्हणजे आत्तापासून पुढे तुम्हाला काय करावं लागेल, जे हरित क्रांतीचं वर्ष आहे ते देखील पाठच करून घ्यावं लागेल. इतर ज्या क्रांती आहेत त्या कशा संबंधित आहेत ते माहीत करावं लागेल. त्यांचे जनक कोण आहेत ते देखील माहीत करावं लागेल. सो अशा प्रकारे हा प्रश्नाचा एक बेसिक ओव्हरव्ह्यू आपल्याला मिळतो. मग आता बघा, या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे 1971. बघा, जी धवल क्रांती आहे म्हणजे व्हाईट रिव्हॉल्युशन आहे ती दुधाशी संबंधित होती आणि ती 1970-71 पासून सुरू करण्यात आली होती असं आपल्याला पुस्तकांमध्ये बघायला मिळतं. 70 बेसिकली वर्ष बऱ्याच ठिकाणी दिलेलं आहे. मग इथे 71 हे वर्ष जे आहे ते स्टार्टिंगचं इयर आपण म्हणू शकतो. बघा, आता दुसरं महत्त्वाचं ॲनालिसिस म्हणजे हा प्रश्न कुठल्या टॉपिकवरती जातो. हा प्रश्न बघा इकॉनॉमिक्समध्ये देखील महत्त्वाचा आहे, हा प्रश्न भूगोलामध्ये देखील महत्त्वाचा आहे. आपल्याला भूगोल या टॉपिकमध्ये विचारलेला आहे किंवा भूगोल या सब्जेक्टमध्ये विचारलेला आहे. मग त्याचा टॉपिक आपल्याला ठरवता येतो. याचा टॉपिक जो आहे मित्रांनो तो कृषी हा आहे. कृषी या घटकामध्ये म्हणजे भूगोलातील जो कृषी घटक आहे त्यामधून हा प्रश्न विचारण्यात आला आहे. कृषीमध्ये तुम्हाला काय काय अभ्यासावं लागतं, कृषीमध्ये तुम्हाला पशुधन अभ्यासावं लागतं, त्यानंतर तुम्हाला मासेमारी अभ्यासावी लागते, मासेमारीनंतर तुम्हाला हा दुग्ध व्यवसाय जो आहे तो देखील अभ्यासावा लागतो. ओके, सो हा प्रश्न कृषी या टॉपिकमधील आहे. म्हणजे येणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठी तुम्हाला कृषी टॉपिक ओव्हरव्ह्यू करणे किंवा अभ्यासणे गरजेचं आहे. आता आपण या प्रश्नाविषयी अधिक माहिती बघूया. बघा, ही माहिती बघितल्यामुळे तुमचं काय होईल, एक PYQ ॲनालिसिस तर होईलच, पण तुम्हाला त्यासंबंधी जो महत्त्वाचा कंटेंट आहे तो देखील या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. 13 जानेवारी 1970 रोजी सुरू करण्यात आलेली श्वेतक्रांती किंवा ऑपरेशन फ्लड हा जगातील सर्वात मोठा डेअरी विकास कार्यक्रम आणि भारताच्या राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट होता. आपल्याला श्वेतक्रांती हा शब्द वापरलेला आहे, ऑपरेशन फ्लड हा शब्द वापरलेला आहे, दुग्ध क्रांती हा शब्द वापरलेला आहे. तर हे सर्व एकच शब्द आहे जे की दुधाच्या क्रांतीविषयी किंवा दुधाच्या या ऑपरेशनविषयी संबंधित आहेत. 1970 रोजी ही सुरू करण्यात आली होती
आणि यामुळे भारताला दुधाची कमतरता असलेल्या राष्ट्रातून जगातील सर्वात मोठ्या दूध उत्पादक देशामध्ये बदलले. म्हणजे भारतामध्ये सर्व देशांशी जर कंपॅरिझन केली त्यावेळेस तर दुधाची कमतरता होती आणि सर्वात मोठा दूध उत्पादक या क्रांतीनंतर भारत बनला. आता बघा, या संबंधी सर्वात महत्त्वाचं नाव जे आहे ते डॉक्टर वर्गीस कुरियन यांचं आहे. वर्गीस कुरियन यांना फादर ऑफ व्हाईट रिव्हॉल्युशन म्हटलं जातं, म्हणजेच दुग्ध क्रांतीचे जनक त्यांना म्हटलं जातं. आणि ही इज फेमस फॉर ऑपरेशन फ्लड विच इज नोन ॲज द वर्ल्ड लार्जेस्ट ॲग्रिकल्चर प्रोग्राम, जो जगातील सर्वात मोठा एक ॲग्रिकल्चर प्रोग्राम आहे असा ऑपरेशन फ्लडचे त्यांना म्हणजे ऑपरेशन फ्लडविषयी ते फेमस आहेत. त्यानंतर बघा, एक महत्त्वाची गोष्ट की नॅशनल मिल्क डे. नॅशनल मिल्क डे कधी असतो आपला भारताचा, तर 26 नोव्हेंबर रोजी नॅशनल मिल्क डे असतो, जो की वर्गीस कुरियन यांची बर्थ ॲनिव्हर्सरी आहे, म्हणजे त्याचा जन्मदिवस आहे 26 नोव्हेंबर. आणि प्रत्येक वर्षी मित्रांनो फर्स्ट डे ऑफ जून म्हणजे 1 जूनला वर्ल्ड मिल्क डे असतो. 2 महत्त्वाचे दिवस आहे इथे, एक वर्ल्ड मिल्क डे म्हणजे जागतिक दूध दिन आणि एक राष्ट्रीय दूध दिन. मग जागतिक जो आहे तो 1 जूनला असतो आणि राष्ट्रीय जो आहे तो 26 नोव्हेंबरला असतो. 26 नोव्हेंबरलाच का असतो? बिकॉज नॅशनल मिल्क डे सेलिब्रेटेड टू कमेमोरेट द बर्थ ॲनिव्हर्सरी ऑफ डॉक्टर वर्गीस कुरियन, मिल्कमॅन ऑफ इंडिया म्हणून जे ओळखले जातात, त्यांच्या जन्मतारखेनुसार हा मिल्क डे जो आहे नॅशनल मिल्क डे तो साजरा केला जातो. अशा प्रकारे या प्रश्नाच्या अराउंड एवढी माहिती तुम्हाला माहीत असावी. आता ज्या अदर क्रांती आहेत किंवा इतर जे रिव्हॉल्युशन्स आहेत त्या तुम्हाला इथे स्क्रीनवर मी शो केलेल्या आहेत. बघा, कोणकोणती रिव्हॉल्युशन कोणत्या प्रोडक्ट संबंधी आहे आणि तिचा पिरियड देखील इथे मेन्शन केलेला आहे. फादर ऑफ रिव्हॉल्युशन देखील इथे मेन्शन केलेला आहे. बघा, राऊंड रिव्हॉल्युशन जे आहे मित्रांनो, गोलक्रांती, ती गोलक्रांती कशी संबंधित आहे तर ती पोटॅटोशी संबंधित आहे, म्हणजे जे तुमचं बटाटा असतं त्या संबंधित आहेत. पिरियड जो आहे तो गोलक्रांतीचा 1965 ते 2005 होता. असं रिव्हॉल्युशन, फादर ऑफ रिव्हॉल्युशन इथं आपल्याला डॅश दिलेला आहे, म्हणजे त्याचे जनक कोणीही नाही स्पेसिफिक असा व्यक्ती. देन ग्रीन रिव्हॉल्युशन आहे बघा, हरित क्रांती, जी की फूड ग्रेन्स जे आपला भात आहे आणि गहू आहे त्या संबंधी हरित क्रांती संबंधित होती. त्याचं वर्ष आहे बघा स्टार्टिंगचं 1966 आणि 1967. फादर ऑफ रिव्हॉल्युशन जर तुम्ही बघितलं तर जागतिक जनक नॉर्मन बोरलॉग आहेत आणि भारतामध्ये MS स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक आहेत. त्यानंतर ग्रे रिव्हॉल्युशन जी आहे ती करडी क्रांती, ही जी आहे ती फर्टिलायझर्स किंवा वूल प्रोडक्शनशी संबंधित होती, म्हणजे खत क्रांती संबंधी हे होतं. 1960 आणि 70मध्ये ही जी ग्रे रिव्हॉल्युशन आहे ती राबवल्या गेली. त्यानंतर पिंक रिव्हॉल्युशन म्हणजे ग्रीन क्रांती जी आहे ती प्रॉन ऑर ओनियन प्रोडक्ट, म्हणजे कांद्याशी संबंधित जे प्रोडक्ट आहे किंवा जे काही तुमचे बघा प्रॉन असतात, कोळंबी असतात, ते त्यांच्या संबंधित ही आहे. दुर्गेश पटेल याचे जनक आहेत. हे जनक तुम्हाला सर्वच नाही लक्षात ठेवायचे, बट एक वेळा तुमच्या नजरेखालून जर गेले तर नक्कीच तुम्हाला पेपरमध्ये विचारल्यानंतर ते रिकॉल होईल. पुढे बघा, व्हाईट रिव्हॉल्युशन अल्सो कॉल्ड एज ऑपरेशन फ्लड, जे की आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं होतं, ते मिल्क प्रोडक्शनशी संबंधित आहे. 1970 ते 96 3 टप्प्यामध्ये हे व्हाईट रिव्हॉल्युशन जे आहे ते पार पडलं होतं. वर्गीस कुरियन जनक आहेत. त्यानंतर ब्लू रिव्हॉल्युशन जी आहे ती फिश प्रोडक्शन संबंधी आहे, 73 ते 2002. अरुण कृष्णन जनक होते. रेड रिव्हॉल्युशन लाल क्रांती, तांबडी क्रांती, ती मीठ संबंधी आहे, म्हणजे मासा संबंधी आहे आणि टोमॅटो प्रोडक्शन संबंधी आहे. 1980ला सुरुवात झाली होती. विशाल तिवारी हे जनक आहेत. येलो रिव्हॉल्युशन जी आहे ती ऑइल सीड प्रोडक्शनशी संबंधित आहे, म्हणजेच तेलबिया पित्त क्रांती ज्याला आपण म्हणतो, येलो रिव्हॉल्युशन तेलबिया क्रांती. तर ही 86 पासून सुरू झाली होती 90 पर्यंत. सॅम पित्रोदा हे जे आहेत ते फादर ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ येलो रिव्हॉल्युशन आहेत. ब्राऊन रिव्हॉल्युशन मित्रांनो लेदर किंवा कोकोआ प्रोडक्शन संबंधी आहे. हिरालाल चौधरी जनक होते. गोल्डन फायबर रिव्हॉल्युशन जी आहे मित्रांनो ती ज्यूट म्हणजे ताग प्रोडक्शन संबंधी आहे. गोल्डन फायबर जर आलं तर ज्यूट प्रोडक्शन 1990s मध्ये स्टार्ट करण्यात आली होती. जर गोल्डन रिव्हॉल्युशन तुम्हाला आलं, गोल्डन रिव्हॉल्युशन, तर ती फ्रूट किंवा हनी किंवा हॉर्टिकल्चर संबंधी होती. 1991ला स्टार्ट झाली होती 2003 पर्यंत. निरपक तुताज हे सर जे आहेत ते त्याचे जनक होते. सिल्वर रिव्हॉल्युशन म्हणजे चंदेरी क्रांती जी अंड्यांशी संबंधित आहे किंवा पोल्ट्री प्रोडक्शनशी संबंधित आहे, 2000 मध्ये सुरू करण्यात आली होती बाय इंदिरा गांधी. सिल्वर फायबर रिव्हॉल्युशन जी आहे ती कॉटनशी संबंधित आहे, 2000 मध्ये सुरू करण्यात आली होती. प्रोटीन रिव्हॉल्युशन जी आहे मित्रांनो ती ॲग्रिकल्चरशी संबंधित आहे. या नरेंद्र मोदी यांनी ही 2014ला सुरू केली होती, म्हणजे ते जनक मानले जातात. एव्हरग्रीन रिव्हॉल्युशन जी आहे मित्रांनो ती ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चरशी संबंधित आहे, 2017ला सुरू करण्यात आली होती MS स्वामीनाथन यांच्याद्वारा.
ब्लॅक रिव्हॉल्युशन म्हणजे काळी क्रांती जी आहे ती पेट्रोलियम प्रोडक्शनशी संबंधित आहे. अशा प्रकारे या सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या क्रांती आहे. एवढ्या जरी तुम्ही केल्या, हा टेबल जरी व्यवस्थित पाठ केला सो सफिशियंट असणार आहे. पुढील प्रश्न आहे बघा, दुसरा आपल्या भूगोलातील, महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो. इथे तुम्हाला 4 दगड दिलेला आहे, जांबा, संगमरवरी, ग्रॅनाइट आणि बेसाल्ट. क्वेश्चन इंग्लिशमध्ये जे तयारी करत असतील त्यांच्यासाठी, द लोकल रॉक यूज टू कन्स्ट्रक्ट हाऊसेस इन रूरल एरिया ऑन द डेक्कन प्लॅटू ऑफ महाराष्ट्र इज लॅटरिट रॉक, मार्बल रॉक, ग्रॅनाइट रॉक आणि बेसाल्ट रॉक. 4 असे ऑप्शन्स आहेत. पहिल्यांदा प्रश्न जो आहे तो कोणत्या टॉपिकवरती आहे मित्रांनो? प्राकृतिक महाराष्ट्रावरती आहे. महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल यावरती हा प्रश्न आहे. महाराष्ट्राची रचना कशी आहे त्यावरून तुम्हाला हा प्रश्न सुटतो. बघा, दख्खनचं पठार इथे तुम्हाला सांगितलं आहे त्यांनी, दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये स्पेसिफिकली घर बांधणीसाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो. स्थानिक दगडाचा वापर, कोणता दगडाचा वापर केला जातो विचारलेला आहे. मग बघा, तुम्हाला माहीत असेल जे महाराष्ट्र पठार आहे, बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये हा जो काही इथला भाग आहे तो महाराष्ट्र पठार म्हणून ओळखला जातो. तुम्हाला पुढे मी नकाशामध्ये दाखवलेलंच आहे, पण एक तात्पुरतं बघा. महाराष्ट्र पठार मित्रांनो कोणत्या खडकाने बनलेला आहे तर बेसाल्ट खडकाने, बेसाल्ट रॉक. आणि जो जांबा खडक आहे तो तुम्हाला कुठे दिसतो? कोकणामध्ये दिसतो जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर. संगमरवरी दगड जो आहे तो तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सापडतच नाही, पण तो एक काय रूपांतरित खडक आहे. कशाचा? चुनखडीचं रूपांतर आहे. मग चुनखडी कुठे सापडते? नागपूरमध्ये, म्हणून हे देखील येणार नाही. ग्रॅनाइटचा तर प्रश्नच येत नाही. तर बेसाल्टपासून बनलेला आहे, म्हणून बेसाल्ट दगड जो आहे तो स्थानिक भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये स्थानिक स्वरूपाचा एक दगड घर बांधणीसाठी वापरला जातो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर बेसाल्ट खडक आहे. टॉपिक कळाला, प्रश्नामध्ये ऑप्शन्सचं कसं विश्लेषण करता येईल ते कळालं, आणि प्रश्नामध्ये नेमकं काय विचारलेलं आहे ते तुम्हाला कळालं. आता यासंबंधी महत्त्वाचा जो डेटा आहे किंवा कंटेंट आहे तो आपण बघा. हा इंडियाचा मॅप आहे आणि त्यामध्ये डेक्कन प्लेटू जो आहे तो इथे मी हायलाईट केलेला आहे. इथे बघा, हा आपला महाराष्ट्र आहे इथे असा, आणि महाराष्ट्रामध्ये हा जो आहे भाग, हा निळ्या रंगाने दाखवलेला किंवा हा संपूर्ण भारतामधील भाग तो डेक्कन प्लेटू म्हणून ओळखला जातो. दख्खनचा पठारी प्रदेश म्हणून तो ओळखला जातो. मग दख्खनचा पठारी प्रदेश जो आहे मित्रांनो तो बेसाल्ट या खडकापासून बनलेला आहे. बेसाल्ट या खडकालाच असिताश्म खडक असे देखील म्हणतात, त्यामुळेच तिथे घर बांधण्यासाठी जो दगड आहे तो वापरला जातो, बेसाल्ट. ओके, इथे तुम्हाला ऑदर देखील बघा, ट्रान्स हिमालयाज, त्यानंतर वेस्ट हिमालयाज, डेझर्ट इथे दिसत असेल, गँगेटिक प्लेन दिसत असतील, हिमालयन दिसत असतील, नॉर्थ ईस्ट दिसत असेल, वेस्टर्न घाट्स बघा, आपला सह्याद्री पर्वत इथे आहे, ईस्टर्न घाट्स आहेत. अशा प्रकारे हा मॅप आहे. पुढे जाऊया आपण. इथे बघा, मी खूप सारी माहिती तुमच्यासाठी लिहिलेली आहे. जनरली तुमच्या सर्वांची ती पाठ असायलाच हवी, कारण ती सोपी माहिती आहे, पण एकदा ओव्हरव्ह्यू आपण करून घेऊया. बघा, महाराष्ट्र पठार किंवा दख्खन पठारी प्रदेश किंवा देश त्याला म्हणतात. ओके, सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस विशाल असा पठारी प्रदेश पसरलेला आहे. म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्राचा मॅप इथे बघितला असा स्वरूपाचा, तर इथे हा सह्याद्री पर्वत आहे आणि याच्या पूर्वेस जो आहे तो हा पठारी प्रदेश पसरलेला आहे. त्यास महाराष्ट्र पठार किंवा दख्खन पठारी प्रदेश म्हटले जाते. सर्वसामान्य लोक त्यास व्यवहारात देश असे म्हणतात. हा पठारी प्रदेश मूळ दख्खनच्या पठाराचा सर्वात मोठा भाग आहे. बघा, तुम्हाला दाखवलं मी मागच्या स्लाईडमध्ये की दख्खनचं पठार जे आहे मित्रांनो ते एवढं आहे, आणि यापैकी इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये हा डेक्कन प्लेटू आपल्याला दिसतो. नद्यांच्या खोऱ्यांनी महाराष्ट्र पठार तयार झालेला आहे. डोंगराच्या दरम्यान आलटून पालटून नद्याची खोरी आढळतात. पठाराचा सर्वसाधारण उतार हा महत्त्वाचा आहे बघा स्टेटमेंट, पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. या पठाराची पश्चिम सरहद्द सह्याद्री पर्वताने निश्चित केलेली आहे. म्हणजे पश्चिमेला इथे सह्याद्री पर्वत आहे, तर उत्तर व पूर्व सरहद्द सर्वसाधारणपणे 300 मीटर समोच्च रेषेने तयार झालेली आहे. महाराष्ट्र पठाराची सरासरी पूर्व पश्चिम लांबी जी आहे मित्रांनो 750 किलोमीटर आहे. हे अंतर सह्याद्री पर्वताच्या पूर्व उतारापासून विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील दरकेसा टेकड्या, गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड टेकड्या, भामरागड, चिरोली टेकड्यापर्यंत आहे. म्हणजे इथून जर तुम्ही हे अंतर बघितलं इथपर्यंत गडचिरोलीपर्यंत, सो ते 750 किलोमीटर आहे. जर तुम्ही महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार बघितला सो दॅट इज 800 किलोमीटर, आणि जर तुम्हाला फक्त डेक्कन प्लॅटूचा विचारला तो 750 किलोमीटर असणार आहे. तर ती दक्षिणोत्तर रुंदी जी आहे मित्रांनो ती 700 किलोमीटर आहे. हे अंतर उत्तरेस सातपुडा पर्वतापासून दक्षिणेस कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत आहे. पठाराची जी सर्वसाधारण उंची आहे ती 450 मीटर आहे. 90% जो भूभाग आहे तो दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा व्यापलेला आहे. उंची जी आहे ती
पश्चिम भागामध्ये 600 मीटर, पूर्व भागामध्ये 300 मीटर आहे. म्हणजे पूर्व भागामध्ये कमी उंची तुम्हाला दिसेल, पश्चिम भागामध्ये जास्त दिसेल, बिकॉज दॅट पार्ट इज नियर टू सह्याद्री पर्वत. विदर्भात वर्धा वैनगंगेच्या खोऱ्यात असलेल्या डोंगराची उंची 400 ते 450 मीटर आहे. आता निर्मिती कशी झाली बघा, हे महत्त्वाचं आहे, कारण यामध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. महाराष्ट्र पठाराची निर्मिती. महाराष्ट्र पठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेली आहे, म्हणजे व्होल्कॅनोमुळे झाली आहे. 70 दशलक्ष वर्षापूर्वी दख्खनच्या प्रदेशात भूपृष्ठावर प्रचंड वेग पडून भ्रंशमूलक उद्रेक झाला आणि लावा रसाचे संचयन झाले. जो काही बेसाल्ट खडक आहे मित्रांनो, तो याचाच एक परिणाम आहे. आणि लावा रसाचे संचयन झाल्यामुळे महाराष्ट्र पठार तयार झाल्याने त्यास दख्खन लावा असे म्हटले जाते. लावा रसाचे अशा प्रकारचे संचयन सुमारे 29 वेळा उद्रेक होऊन सरतेशेवटी पठार तयार झाले. लावारस प्रामुख्याने बेसिक प्रकारचा आहे. हा PYQ मधील स्टेटमेंट आहे बघा आयोगाचं, सो हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. बेसिक प्रकारचा खडक आहे लावारस जो असेल तो. आणि दख्खनच्या पठाराच्या पश्चिम बाजूस विस्तीर्ण कडा आहेत, त्यामुळे पश्चिम घाटाची निर्मिती झालेली आहे. मुंबई समुद्राच्या बाजूकडे पठाराची जाडी जी आहे ती जास्त आहे. ओके, जवळपास तुमचा टॉपिकच रिवाईज यामध्ये होत आहे. बघा इथे काही लहान पठारे आहेत. जे बघा बालाघाट डोंगरावर अहमदनगर बालाघाट पठार आहे आणि त्यामुळे उत्तरेस गोदावरी आणि भीमा नदीचे खोरे अलग झाले आहे. पुढे आहे शंभू महादेव डोंगरांग उंचवट्याच्या भागात सासवड हे पठार आहे. लक्षात ठेवा, शंभू महादेव डोंगराच्या ज्या उंचवट्याचा जो भाग आहे त्यामध्ये सासवडचं पठार आहे. सातमाळा अजिंठा डोंगरावर बुलढाणा पठार, मालेगाव पठार आहे. मराठवाड्यात मांजरा पठार आहे. धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळ पठार. मित्रांनो, कोणत्या पठारामुळे कोणत्या नदीचं खोरं वेगळं होतं हे तुम्हाला बऱ्याचदा विचारलेलं आहे. त्या संबंधित स्टेटमेंट्स तुम्हाला विचारतात, सो तुम्हाला ते माहीत असावं. आपण ते एक शॉर्टकटमध्ये बघूया. बघा, त्यासाठी एक ट्रिक आहे. वि न सा त सा गो ह भी म कृ. बघा, आता हे एक स्टेटमेंट आहे किंवा हे एक वाक्य आहे, ते तुम्हाला पाठ करायचं आहे. यामुळे तुम्हाला 1 मार्क्स परीक्षेमध्ये तुमचा मिळू शकतो. बघा, वि न सातसा गो ह भीम कृ. आता वि म्हणजे काय, तर विंध्य पर्वत. उत्तरेकडून म्हणजे ही उत्तर जर दिशा असेल तर आपल्याला दक्षिणेकडे यायचं आहे. दक्षिणेकडे येताना कोणकोणत्या नद्या व कोणकोणते पर्वत लागतात हे तुम्हाला याच ट्रिकच्या माध्यमातून पाठ होईल. बघा, वि म्हणजे विंध्य, न म्हणजे नर्मदा नदी, सा म्हणजे सातपुडा, त म्हणजे तापी नदी, सा म्हणजे अजिंठा सातमाळा आणि गो म्हणजे गोदावरी, ह म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट, भी म्हणजे भीमा नदी, म म्हणजे शंभू महादेव आणि कृ म्हणजे कृष्णा नदी. बघा, तिथे कोणकोणत्या नद्या आहेत. एक नर्मदा आहे, तापी आहे, गोदावरी आहे, भीमा आहे आणि कृष्णा आहे. मग मी जर तुम्हाला विचारलं की नर्मदा नदीचं खोरं कोणत्या 2 पर्वतांमुळे वेगळं होतं, तर विंध्य आणि सातपुडामुळे होतं. तापी नदीचं सातपुडा आणि सातमाळामुळे होतं. गोदावरी नदीचं सातमाळा आणि हरिश्चंद्र बालाघाटमुळे होतं. भीमा नदीचं शंभू महादेव आणि हरिश्चंद्र बालाघाटमुळे होतं. आणि कृष्णा नदी जी आहे तिच्यावर तुम्हाला महादेव शंभू महादेव डोंगरांग दिसेल. अशा प्रकारे हे तुम्ही पाठ करू शकतात. विन सातसा गोह भीमकृ, विंध्य नर्मदा सातपुडा तापी सातमाळा गोदावरी हरिश्चंद्र भीमा महादेव आणि कृष्ण. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम बऱ्याचदा विचारला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा तुमचा 13 नंबरचा क्वेश्चन आहे. राज्य आणि तुम्हाला लोकसंख्येच्या घनत्याच्या दर चौरस किलोमीटर 2011 नुसार जोड्या लावायच्या आहे. प्रश्न कंपॅरेटिव्हली इझी स्वरूपाचा होता, पण बऱ्याचदा 2 ऑप्शनमध्ये जर कन्फ्युजन झालं तर हा प्रश्न तुमचा चुकू शकला असता. बघा, सर्वात जास्त घनता जी आहे मित्रांनो ती कुठे आहे रे, बिहारमध्ये आहे. सो डीचं 4ला लागतं. मग डीचं 4 2 ऑप्शनमध्ये आहे, या आणि याच्यामध्ये पण आहे, 3 मध्ये आहे सॉरी. सो त्यानंतर बघा घनता विचारलेली आहे. मग आता घनता कुठे असू शकते, झारखंडमध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये की हरियाणामध्ये जास्त घनता असेल. सो बेसिक लॉजिक आपला लागतो की हरियाणामध्ये जास्त बेसिक घनता असेल. मग जर हरियाणाची जोडी या 3ला लागली तर तुमच्याकडे हा पर्याय शिल्लक असतो बघा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर हेच तुमचं येत असतं. आता राज्य आणि घनता हे तुम्हाला जवळपास टॉप 5 आणि लास्ट 5 बॉटम 5 माहीत असले पाहिजे. तेच आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेले आहे. इतर ज्या जोड्या आहेत बघा, हिमाचल प्रदेशची सर्वात कमी घनता इथे आपल्याला दिसते या ऑप्शननुसार 123 आणि झारखंडची जी आहे ती 414. बघा, आता सर्वाधिक घनता असलेले राज्य तुम्हाला इथे दिलेले आहे. सर्वाधिक घनता बिहारची आहे मित्रांनो 1106. त्यानंतर वेस्ट बेंगॉल आहे 1028. त्यानंतर केरला आहे 860.
UP आहे 829 आणि हरियाणा आहे 573. म्हणजे क्रम जर बघितला तर बिहार, वेस्ट बेंगॉल, केरला, UP आणि हरियाणा. सर्वात लोवेस्ट जर तुम्ही बघितलं, लोवेस्ट ज्यांची घनता आहे असे राज्य जर तुम्ही बघितले तर अरुणाचल प्रदेश आहे, ज्याची घनता फक्त 17 आहे. अंदमान निकोबार बेटे आहेत 46, मिझोराम 52, सिक्कीम 86 आणि नागालँड 119. जर युनायटेड टेरिटरीज म्हणजे युनियन टेरिटरीज बघितल्या तर दिल्लीमध्ये सर्वाधिक जास्त घनता आहे, 21,320 लोक प्रति चौरस किलोमीटर राहतात. चंदीगडमध्ये 18,960 आणि पुदुच्चेरीमध्ये 2605. जर आपल्याला केंद्रशासित प्रदेशांनुसार विचारलं तर दिल्ली टॉपला आहे, राज्यानुसार घनता विचारली तर बिहार टॉपला आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. योग्य जोड्या जुळवा. बघा इथे शिखर आणि ठिकाण दिलेलं आहे तुम्हाला, त्याची उंची दिलेली आहे. मग तुम्हाला महाराष्ट्रातील जे महत्त्वाची शिखरं आहेत ती माहीत असायला हवी, त्यांची उंची तुमची एक शॉर्टमध्ये किंवा एक लॉजिकनुसार तुमची ती पाठ असावी, ॲटलिस्ट क्रम तरी पाठ असावा, जेणेकरून तुम्हाला या स्वरूपाचे प्रश्न सुटतील. बघा आयोग काय विचारतो तुम्हाला, एकतर शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते विचारतो किंवा त्याची उंची विचारत असतो, आणि जोड्या लावामध्ये बेसिकली हे प्रश्न येतात. सो ते तुम्हाला करणे नक्की गरजेचं आहे. जे काही सर्व शिखर आहेत बघा 21 नावं आहेत फक्त, ते तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील. बघा तुम्ही जर बघितलं तर कळसुबाईनंतर सर्वात महत्त्वाचं किंवा मोठं शिखर आहे साल्हेर. मग साल्हेरची उंची जी आहे ती सर्वात जास्त असायला पाहिजे या सर्व ऑप्शन्समधून. मग साल्हेरची उंची तुम्हाला पाठच असते 1567 आहे. कळसुबाईची किती आहे 1646 आहे. मग साल्हेर जर 1567 आहे तर त्यावरूनच तुमचं उत्तर निघतं. बघा इथे एकाच ऑप्शनमध्ये डीला 1ची जोडी लागलेली आहे, म्हणून हेच तुमचं उत्तर येतं. मग बघा आता ऑदर जोड्या देखील आपण बघून घेऊया. मांगी तुंगी जे आहे मित्रांनो ते 1100 मीटरमध्ये त्याची उंची आहे. त्र्यंबकेश्वर जे आहे त्र्यंबकेश्वरची 1304 आहे. सप्तशृंगी जी आहे त्याची 1416 आहे. मग आता मी तुम्हाला एक तर तुम्हाला समजलं की तुम्हाला आयोग या प्राकृतिक भागावरती किंवा जे शिखरं आहेत त्याच्यावरती क्वेश्चन विचारतो, आणि त्याविषयी आता आपण कंटेंट बघूया. बघा महत्त्वाचा चार्ट आहे, खूपच महत्त्वाचा, वाटल्यास स्क्रीनशॉट देखील तुम्ही काढून घेऊ शकतात. शिखरे त्यांची उंची दिलेली आहे. पहिल्या नंबरला आहे कळसुबाई, ज्याची उंची आहे 1646. देन आहे साल्हेर, साल्हेरची उंची आहे 1567. बघा हे तुम्ही ट्रिकच्या माध्यमातून देखील लक्षात ठेवू शकतात. कसा मी इथं हसतो, असं तुम्ही काहीतरी ट्रिक बनवून याचं लक्षात ठेवू शकतात. सो ट्रिक ज्यांना गरज असेल त्यांनी बनवा, ज्यांचं लक्षात राहत असेल पाठ होत असेल त्यांनी नाही बनवलं तरी चालेल. त्यानंतर तारामती आहे 1431, हरिश्चंद्रगड आहे 1424, सप्तशृंगी 1416 मीटर, तोरणा 1404, राजगड 1376 मीटर, रायरेश्वर 1367 मीटर. इथे कन्फ्युजन होतं बघा, अगोदर राजगड आहे त्यानंतर रायरेश्वर आहे उंचीनुसार. अस्तंबा जे आहे धुळे येथे आहे, अस्तंबाची जी उंची आहे ती 1325 आहे. त्यानंतर त्र्यंबकेश्वर 1304, शिंगी 1293, नाणेघाट 1264, तौला 1231, तामिनी 1226, वैराट 1177, चिखलदरा जे आहे ते 1113, हनुमान 1063 आणि गडलगट्टा 967. अशा प्रकारे हे शिखरं आहेत आणि त्यांची उंची तुम्हाला इथे मी दिलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. बघा 15 नंबरचा क्वेश्चन 5वा आहे आपल्या या पेपरमधील. रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली? आता बघा हा प्रश्न जो आहे तो वाहतूक व दळणवळण या टॉपिकवरती तुम्हाला विचारलेला आहे. वाहतूक व दळणवळण तसेच याचा सोर्स जर तुम्ही बघितला सोर्स, तर हा प्रश्न कुठल्या पुस्तकातून आलेला आहे मित्रांनो? 8वीचं जे स्टेट बोर्डचं पुस्तक आहे भूगोलाचं, त्यातून हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. रोरो वाहतूक बेसिकली काय असतं, समजा जे ट्रक असतात ते दूर दूर माल वाहून नेतात कोकणामध्ये, सो त्यांना डिझेल जे आहे ते जास्त लागतं. पण काही अशा स्वरूपाच्या रेल्वे बनवलेल्या आहेत किंवा ट्रॅक बनवलेले आहेत, त्यांना रोरो वाहतूक म्हटलं जाते, की ज्यामध्ये ते ट्रक लोड केले जातात, तिथून ते डायरेक्टली ज्या डेस्टिनेशनला जायचं आहे तिथपर्यंत नेले जातात आणि तिथे त्यांना उतरवले जातात. यामुळे काय होतं, वेळेची देखील बचत होते आणि डिझेलची देखील बचत होते, इंधनाची बचत होते. या स्वरूपाच्या वाहतुकीला रोरो वाहतूक म्हणतात. मग रोरो वाहतूक मित्रांनो जी आहे ती आता सर्वांना माहीत असेल. या प्रश्नाचं उत्तर अगोदर जेव्हा हा प्रश्न नव्याने आला होता तेव्हा कुणालाच क्लिअर उत्तर माहीत नव्हतं. तर कोकण रेल्वे मार्गामध्ये ही रोरो वाहतूक चालत असते. ओके, आता बघा याच्या अराउंड तुम्हाला क्वेश्चन कसे विचारतील, तुम्ही जी कोकणची वेबसाईट आहे ती बघू शकतात, त्यामध्ये तुम्हाला बराच डेटा मिळेल. बघा रेल्वे झोन्स तुम्हाला विचारू शकतात. रेल्वे झोन्स टोटल भारतामध्ये किती आहेत तर 18 आहेत. यापैकी महाराष्ट्रामध्ये 2 आहेत. एक म्हणजे सेंट्रल रेल्वेचा झोन आहे ज्याचं मुख्यालय CSMT आहे बघा, आणि वेस्टर्न रेल्वेचा जो झोन आहे त्याचं मुख्यालय चर्चगेट हे आहे. अशा प्रकारे या प्रश्नासंबंधी आपल्याला माहिती सांगता येईल.
पुढे बघा आता योग्य जोड्या जुळवा, राज्य आणि पर्यटन स्थळ. तर ह्या पर्यटनावरती हा प्रश्न विचारलेला आहे. तो देखील एक इझी प्रश्न नाही मित्रांनो, कारण त्यांनी जनरली जे महत्त्वाचं असतं ते न विचारता इतर जे मुलांना माहीत नसेल ते विचारलेलं आहे. म्हणजे या स्वरूपाचे प्रश्न तुमचे चुकले तरी काही हरकत नाही, कारण ते सर्व अख्ख्या महाराष्ट्राचे चुकतात. तर या प्रश्नाचं एक शॉर्टमध्ये बघा आता. आता बघा हरियाणा जर तुम्ही बघितलं, हरियाणामध्ये अंबाला हे शहर आहे. बऱ्याच जणांना हेच लॉजिक लागलं होतं, पण काय होतं वेळेवर आपल्याला कन्फ्युजन होतं की हरियाणामध्ये आहे की पंजाबमध्ये आहे अंबाला शहर. सो त्यामुळे हे कन्फ्युजन व्हायला नको. आणि अंबाला जे आहे मित्रांनो ते फेमस देखील आहे. कशासाठी आहे फेमस, तर विज्ञान शहर म्हणून अंबाला ओळखलं जातं, जे की हरियाणामध्ये आहे. मग डीची जोडी जर 2ला इथे लागली तर तुमचे 2 ऑप्शन इथे राहतात. मग आता 2 ऑप्शनपैकी तुम्हाला ठरवावं लागेल कुठलं बरोबर आहे. तर बघा आता पंजाब जर तुम्ही बघितलं तर तरन तरन बाबा अकाल हे जे ठिकाण आहे ते पंजाब, बाबा बकाल सॉरी, ते पंजाबमध्ये आहे. हिमाचल प्रदेशमध्ये तुम्ही बघितलं तर त्रिलोकनाथ नैनादेवी हे आहे. आणि जम्मू काश्मीरमध्ये अवंतीपूर अलचीगोंपा हे आहे. तर एची जोडी 3ला लागते, त्यामुळे तुमचं हे उत्तर इथे येतं. 2ची जोडी 4ला, 3ची 1ला. ओके, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. म्हणजेच जी महत्त्वाची पर्यटन स्थळे आहे तुम्हाला भारतातील ती करणे गरजेचं आहे, कारण त्यावरती क्वेश्चन आयोग सध्या विचारण्याचा ट्रेंड सुरू आहे. नेक्स्ट आहे बघा, चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलाचे किती प्रमुख प्रकार आहे. पहिल्यांदाच प्रश्न विचारला MPSCने या स्वरूपाचा. चॅम्पियन आणि सेट यांचं वर्गीकरण कुठल्याच पुस्तकामध्ये आपल्याला दिसत नाही. याचा जो उत्तर आहे मित्रांनो ते 6 आहे. म्हणजे 6 प्रकार आहेत. काहींनी लॉजिक लावला, आपल्या सौदीच्या पुस्तकामधील 6 जे प्रकार होते ते त्यांनी इथे लिहून आले, त्यांचं बरोबर आलं होतं. बट हा क्वेश्चन जो आहे याचा सोर्स जर तुम्ही बघितला तर हा जंगलाविषयी आहे. म्हणजेच जंगल किंवा आपण त्याला वने हा टॉपिकमध्ये आपण त्याला मोडू शकतो. वने या टॉपिकमध्ये आहे, पण हा प्रश्न तुम्हाला आर्थिक पाहणीतून विचारलेला आहे. आर्थिक पाहणी महाराष्ट्र. ओके, त्यातून हा प्रश्न उचलून टाकलेला आहे. बघा यासंबंधी वनसंपत्ती किंवा वन या टॉपिकविषयी एक प्रश्न देखील आला होता की आगकाळ्या कोणत्या वनस्पतीपासून बनतात. ज्या आपल्या माचीस असतात, आगकाळ्या असतात, त्या कोणत्या झाडापासून किंवा वृक्षापासून बनतात. तर त्याचं नाव आहे पॉप्लर. पॉप्लर त्याला म्हणतात, किंवा सेमल देखील त्याला म्हणतात. सेमल मराठीमध्ये, पॉप्लर इंग्लिशमध्ये शब्द आहे. अशा प्रकारे हा प्रश्न एक महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्या अराउंड काही जास्त माहिती आपल्याला मिळत नाही, बट आर्थिक पाहणी तुम्हाला भूगोलासाठी देखील करणे गरजेचं आहे. पुढील प्रश्न बघा, करंट बेस्ड क्वेश्चन होता. करंट बेस्ड क्वेश्चन, त्यामुळे याचा टॉपिक वगैरे करून डिफाईन करू शकत नाही. भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीत सलग 3 वेळा स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. सर्वांचा बरोबर आला असेल, इंदोर हे शहर घोषित करण्यात आलेलं आहे. इंदोर बघा, जर तुम्हाला टॉपला तर 2024चं जे स्वच्छ सर्वेक्षण आहे त्याला 2 जे सिटी आहेत त्या टॉपला आहेत. एक म्हणजे सुरत आहे आणि दुसरं म्हणजे इंदोर आहे. यांना संयुक्तपणे पहिला क्रमांक देण्यात आलेला आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा. बघा आता हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला होता मित्रांनो. औष्णिक वीज केंद्र आणि जिल्हा तुम्हाला विचारला होता. हा जो प्रश्न आहे तो बेसिकली ऊर्जा या टॉपिकवरती आहे. आणि हा प्रश्न हॅशटॅग का केला ते देखील तुम्हाला सांगतो. बघा, पारसची जोडी अकोल्याला लागते, फेकरीची जोडी जळगावला लागते, कोराडीची जोडी नागपूरला लागते, आणि उरण जे आहे मित्रांनो त्याचं इथे ठाणे दिलेलं आहे उर्वरित. पण ठाण्याला उरण आहे का? नाही. उरण जे आहे तर रायगड येथे आहे. रायगड जिल्ह्यामध्ये उरण औष्णिक केंद्र आहे. मग इथे रायगड नसल्यामुळे हा प्रश्न हॅश झाला. अगोदर याचं उत्तर आयोगाने दिलं असेल बघा. एचं 2 दिलं असेल, बीचं 4 दिलं असेल. एचं 2, बीचं 4 म्हणजे तिसरा ऑप्शन दिला होता, पण सेकंड कीने तो हॅशटॅग केलेला आहे. प्रश्न हॅशटॅग का केलेला आहे ते तुम्हाला इथे मी सांगितलं. बघा आता जे ऊर्जा या टॉपिक आहे त्यामध्ये जलविद्युत ऊर्जा आहे, म्हणजे जे काही डॅम्स आहेत महत्त्वाचे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, कोणत्या नदीवर आहे धरणं, हे तुम्हाला विचारलं जातं. त्यासंबंधी जोड्या विचारल्या जातात, किंवा औष्णिक वीज केंद्र तुम्हाला विचारले जातात. सो ते तुमचे चांगल्या प्रकारे पाठ असणे गरजेचं आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे बघा या आपल्या 2023च्या प्रिलिमच्या कंबाईनच्या क्वेश्चन पेपरमधील भूगोलाचा. रायलसीमा पठाराचे स्थान कुठे आहे? बघा, रायलसीमा जेव्हा प्रश्न आला तेव्हा जवळपास कुणालाच माहीत नव्हतं की रायलसीमा पठार कुठे आहे. बट काहींनी लॉजिक लावला असेल, त्यांचा बरोबर आला असेल. ज्यांचं नाही आला असेल त्यांना देखील काही प्रॉब्लेम नाही, कारण भूगोलामध्ये 10 पैकी 10 घेणे आता सध्या तेवढं इझी राहिलेलं नाही मित्रांनो. अगोदर 15 क्वेश्चन महाराष्ट्रावरती यायचे, त्यामध्ये मुलं घ्यायचे मार्क्स. बट
आत्ता भारतावरती देखील तुम्हाला अर्धे प्रश्न 5 प्रश्न बघायला मिळतात. सो यामध्ये मार्क्स घेणं थोडं कठीण होऊन गेलेलं आहे. त्यामुळे जे प्रश्न आपल्या वाचण्यामधील आहेत ते सोडवायचे. अशा स्वरूपाचे प्रश्न स्किप केले तरी चालतात. रायलसीमा पठाराचे स्थान विचारलेलं आहे. हे रायलसीमा पठार मित्रांनो बघा इथे आहे. हा आपल्या इंडियाचा मॅप आहे. यामध्ये हा जो भाग मी दाखवलेला आहे तो रायलसीमा पठाराचा आहे. मग कर्नाटकच्या पूर्व दिशेला आपल्याला दिसतं, कारण इथे हे कर्नाटक आहे, कर्नाटकच्या पूर्वेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे मित्रांनो ते कर्नाटकच्या पूर्वेला, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण जे भूगोलाचे 10 प्रश्न आहेत त्यांचं इन डिटेल ॲनालिसिस या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. मित्रांनो, या स्वरूपाचे व्हिडिओ तुम्हाला आणखी हवे असतील तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.